आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी। सुरुवात करूया। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना न देता त्यावर डल्ला मारणाऱ्या महाविद्यालयांबाबत नेमकी भूमिका काय याबाबत विचारणा करणारी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे। स्टुडंट हेल्पिंग हँड या संघटनेने या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर ही नोटीस बजावण्यात आली। पुणे जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या काळात मुदत संपणाऱ्या 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आणि यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार 25 एप्रिलला या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे। इन्फ्लुएन्झा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 या विषाणूचे पुणे शहरात 22 रुग्ण आढळून आलेत। सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला। H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत। सर्वच आरोग्य यंत्रणांनी H3N2 विषाणूवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ठाणे, मुंबई, पुणे या भागात जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं। वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। महावितरणने 10 ते 11% वीज दरवाढ मागितली असून एवढीही दरवाढ होऊ नये असा प्रयत्न सरकारचा असल्याचं फडणवीस म्हणाले। महागाई कमी करण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात 0.25% वाढ करण्याचा निर्णय आगामी पतधोरण आढाव्यात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात कर्ज महाग होऊन EMI आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे। पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते CSMT ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सारथी होण्याचा मान मिळवलेला आहे। सुरेखा यादव यांनी 1988 साली पहिली महिला रेल्वे चालक म्हणूनही त्यांनी बहुमान मिळवला। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आला असून शेवटच्या टप्प्यात खेळी मंडळी पारंपरिक वेशभूषेत दिवस रात्र भक्तांच्या भेटीला जात आहेत। जालगाव गावातील संकासूर बरोबर राधेचा खेळ भक्तांचं खास आकर्षण ठरताना दिसतो। शेतजमिनीची फोड करून विभक्त कार्यवाही करण्यासाठी तसंच 7/12 उतारा देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले। सहदेव शिवाजी काळे हे तलाठी सज्जा कार्यालय दहिवली इथं कार्यरत होते। बीड जिल्ह्यातील 437 शाळांचे केंद्र शासनाकडून राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेतली जाणार आहे। इयत्ता 3री, 5वी आणि 8वी वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण केले जात आहे। बीड जिल्ह्यातील 437 शाळा सहभागी झाल्या। वाढती महागाई पाहता देहूच्या विठ्ठलवाडीतील शेतकऱ्यांना सेंद्रिय खताद्वारे बटाट्याचं विक्रमी उत्पादन मिळवलंय। 1.25 एकर शेतात पुखराज जातीचा बटाट्याची लागवड करण्यात आली आहे, तर बटाट्याचा दर 15 ते 16 रुपये इतका आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया पेंटचे दर वधारले तर देशातील बाजारपेठेत दर कायम आहेत। दरम्यान आवक मर्यादित झाल्यानंतर दर सुधारण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला। बाजारात कापसाची आवक वाढल्याने दर दबावात आहेत। कापसाला सरासरी 7,700 ते 8,200 रुपये दर मिळत असून 15 दिवसात दरात चढ उतर होण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरीच्या केळशी इथे लागलेल्या वणव्यात हजारो एकरवरील आंब्याच्या आणि काजूच्या बागा जळून खाक झाल्यात। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना पाणी जरा जपून वापरावं लागणार आहे, कारण आज कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी महाविद्यालयांना बसणार आहे। शिक्षक संपात सहभागी झाल्यानं शाळा महाविद्यालयांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय परिसरात ड्रेनेजचं घाण पाणी शिरल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। परिसरातील रुग्णांचं तसंच नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। नागपुरी साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। त्याद्वारे त्यांनी ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं। साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने नोंदवलेला ECIR रद्द करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे। यावर आज सुनावणी होणार आहे।
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीमध्ये एका ऊसतोड कामगाराचा मुलगा 15 फूट खोल बोरवेलमध्ये पडला होता आणि त्या 5 वर्षांच्या मुलासाठी एनडीआरएफच्या 5 पथकांकडून बचाव कार्य सुरू होतं. मात्र या मुलाला वाचवण्यात अपयश आलं. छत्रपती संभाजीनगरच्या बाबुळगावमधील शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळून आलेत. या बछड्यांना पकडण्यात वन विभागाला यश आलं असून बिबट्यांच्या आईचा शोध सुरू आहे. राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावरती ठाम आहेत. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटना आजपासून अनिश्चितकालीन संपावरती जात आहेत. फक्त अग्निशमन आणि महापालिकेचं रुग्णालय अशा आकस्मिक सेवेचे कर्मचारी सोडून आजपासून महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावरती जाणार. नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुक्कामानंतर मुंडेगाववरून सकाळी पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. विविध मागण्यांसाठी माकप किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान काही आंबा विक्रेते कोकणचा हापूस म्हणून दुसऱ्या आंब्याची विक्री करतात. त्यामुळे हापूसच्या नावाने अन्य आंब्याची विक्री केल्यास कारवाईचा इशारा बाजार समितीकडून देण्यात आला. पिंपरी चिंचवड पालिकेचं बजेट आज सकाळी 11 वाजता आयुक्त सादर करणार आहेत. मिळकत कर आणि पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील खामगावजवळ एका रस्त्याच्या कडेला पडलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलंय. ट्रकला आग कुणी लावली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चाळीसगाव इथे समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये 500हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य कर्मचारी विविध संघटनांचे जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांनी आजपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील स्थानिक शाखेतर्फे संघटनेने प्राचार्यांना संपाचं निवेदन दिलंय. आपल्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हातबल झालेल्या रायगडमधील 6 आसनी रिक्षा चालकांनी आता निर्वाणीची भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी आता 16 मार्च रोजी सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या संदर्भात त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. तर त्याच दिवशी जिल्ह्यातील 6 आसनी रिक्षा चालक आपले व्यवसाय बंद ठेवून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत. गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील खरकाडा इथे एका नवविवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. हुंड्याकरिता छळ करत आत्महत्येसाठी प्रेरित केल्याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह 4 जणांना अटक करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याला रायतेमळा मोरी इथे अचानक भगदाड पडलं आणि त्यामुळे कालव्यातून प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडत असून परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. जामनेरच्या चिंचखेडा तवा इथे श्री संत गजानन महाराज आणि विठ्ठल रखुमाईचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या 5 दिवसांच्या सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं दिंड्या घेऊन दाखल झाले होते. भुसावळ इथल्या शिवपूर कनाळा रोड भागात घोडेपीर बाबांची यात्रा सुरू आहे. ही 5 दिवसीय यात्रा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असून जळगावमधील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सांगलीमधील तासगावमध्ये गव्यानं शेततळ्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. रखरखत्या उन्हात गव्याला ही थंड पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. गव्याचा हा व्हिडिओ गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या महानंद डेअरीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. महानंद डेअरी एनडीडीबीला चालवायला देणार असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली. पालघरच्या डहाणूमधील गंजाड इथं महिलांना झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाला अखेर जाग आली. गंजाड ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज कोल्हापूर लोहमार्गावरील हातकणंगले स्थानकावर तांत्रिक कामांसाठी आज ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या.
राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम लक्षात घेता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली. कर्करोग मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यभरात विशेष अभियान राबवण्यात येणार असून 9 ते 14 वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली. हाफकिन औषध निर्माण महामंडळाला औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांची 1 ते 2 वर्षांपासूनची देयके मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे ही देयके पुढील 48 तासात मंजूर न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा औषध पुरवठादारांनी दिला. थकबाकीचं प्रमाण वाढल्यानं रिझर्व्ह बँकेने डिफेन्स अकाउंट कोऑपरेटिव्ह बँक आणि पुणे सहकारी बँक लिमिटेड या दोन्हींवर आर्थिक निर्बंध लागू केलेत. त्यामुळे या बँकांना नवीन कर्ज वाटप, ठेवी स्वीकारणं आणि कोणत्याही कर्जाचं नूतनीकरण तसंच मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे ओव्हरस्पीड अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असल्यास त्याची पूर्वसूचना देता येणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिवभक्तांच्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिल्यानं अपघात घडला. अपघातात 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव इथे भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या थेट विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. भाऊ गाडवे या शेतकऱ्याच्या विहिरीत हा बिबट्या पडला. मुंबई बाजार समितीमधील भाजीपाल्याची आवक 10% घटली असून दरात वाढ होऊ लागली आहे. अनेक भाज्यांचे दर 2 आठवड्यात 20 ते 30% वाढलेत. वाळूचे लिलाव यापुढे बंद केले जातील आणि वाळू विक्री सरकारमार्फतच केली जाईल. यासंबंधीचं एक धोरण विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी जाहीर केलं जाईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना 3 महिने कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा प्रस्तावित असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दारू पिणाऱ्यांना पकडण्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी पंचकृषीतील 5 गावांमधील 1000 एकरच्या आंबा काजूच्या बागा वणव्यात जळून खाक झाल्यात. त्यामुळे हंगामातच बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. पोषण आहार योजनेतील तक्रारींची दखल घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसंच शाळांच्या परिसरात परसबाग विकसित करण्याचा निर्णयही विभागाने घेतला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील 3ऱ्या आठवड्याचा आजचा दुसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होणार असून दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचं उत्तर मिळेल. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत धाड टाकून टँकर माफियांचा पर्दाफाश केलाय. पालिकेचं पाणी चोरून अवैध मिनरल वॉटरचा कारखाना उभारल्याची माहिती मिळताच सामंत यांनी पोलीस तसंच अधिकाऱ्यांसह 4 ठिकाणी धाड टाकली आणि यावेळी कारखाना सील करून टँकर माफियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुरबाड तालुक्यातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. रस्त्यांचं काम निकृष्ट असून अशा प्रकारे खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना शोधून काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. भाजप आमदार अमित साटम यांनी आज सभागृहात मुंबई गोवा मार्गाचा प्रश्न उपस्थित केला आणि रस्ता कधी पूर्ण होईल याची तारीख सरकारने सांगावी अशी मागणी केली आहे. तर 9 महिन्यात महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिलं. शीतल मात्र व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आलंय. दुर्गे यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. दुर्गे हे युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य आहेत. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिंदेंच्या कामाने प्रेरित झालो असून भूषण देसाईंनी यावेळी म्हटलं तर दबावामुळे कुणी पक्षात येत नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल मात्र यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत ही घोषणा केली. नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावर माजी नगर रचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीसमोर आजपासून सुनावणी होणार आहे. आराखड्यावर घेण्यात आलेल्या
15,000 हरकती आणि सूचनांवर सुनावणी होणार असून समिती सदस्य अर्जदारांचे मत ऐकून घेणार आहेत. पंढरपूरमधील आमदार निधी निवास उभारण्यास सुरुवात झाली होती, परंतु निधी उपलब्ध होत नसल्यानं सध्या हे बांधकाम अर्धवट आहे. पंढरपूर कुर्डुवाडी या राष्ट्रीय महामार्गावरील आढीव गावाजवळील पुलाला तडे गेलेत आणि त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला. कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत 35 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि रोख 50,000 रुपये लंपास केलेले आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा इथं हा चोरीचा प्रकार घडला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदियातील यादव चौक परिसरात एका 10 वर्षाच्या मुलावर डुकरानं हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं अनुदान न मिळाल्यानं केंद्र चालक अडचणीत आलेत. अनुदान मिळत नसल्यानं पदरमोड करून ही केंद्र सुरू ठेवण्याची वेळ केंद्र चालकांवरती आली आहे. रत्नागिरीच्या वाट्यात मिरवणे ग्रामपंचायतीला हागणदारी मुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात गाव अजूनही हागणदारी मुक्त झालेलं नसूनही हा पुरस्कार मिळाला कसा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. गावातील गरजूंना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचाही आरोप होतोय. वाशिममधील काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख हे त्यांचा मुलगा नकुल देशमुख आणि गजानन लाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल. पैठणमध्ये एकनाथ षष्ठीनिमित्त आमदार रोहित पवारांनी नाथ समाधीचं दर्शन घेतलं. एकनाथ षष्ठीनिमित्त हजारो भाविक पैठणमध्ये दाखल झाले. नाथ षष्ठीनिमित्त बुलढाण्यामधील श्री क्षेत्र वैष्णवगडमधून पैठणला वारकऱ्यांनी पायदिंडी काढली. पैठणला 15 मार्चला होणाऱ्या नाथ षष्ठी सोहळ्यात दिंडी सहभागी होणार आहे. धाराशिव नगरपालिकेत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून याची चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 53 दिवस 4 सदस्य समितीने चौकशी करून अंतिम अहवाल सादर केला. उन्हाळी धान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या पक्षानं रास्ता रोको आंदोलन केलं. सुरेंद्रसिंग चंदे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या गुरनोली इथं हे आंदोलन करण्यात आलं. इंस्टाग्रामवर विक्रांत एक्सचेंज नावानं पेज बनवून त्या माध्यमातून 3 दिवसात 3 पट व्याजाचा आमिष घेऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीतील 8 आरोपींना पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.